हॉस्पिटल कामगाराला मारहाण. ॲडमिट पेशंटवर कोयता हल्ला. जुन्या वादातून गांगुर्डे याच्यावर हल्ला. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक रोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात बुधवारी रात्री पेशंटवर कोयता हल्ला करणाऱ्यांना विरोध करताना बिटको रुग्णालयातील कामगारावर हल्ला करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की बिटको हॉस्पिटल कामगार फिर्यादी राम निवृत्ती शिंदे, वय 57 वर्ष, राहणार पितृप्रसाद बंगला, साने गुरुजीनगर, पेंढारकर कॉलनी, जेल रोड, नाशिक रोड हे कर्तव्यावर असताना संदीप चटोले, सनी चटोले यांनी 8 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान हल्ला केल्याची माहिती आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाशिक रोड बिटको रुग्णालय येथील आपत्कालीन विभागात राम निवृत्ती शिंदे नाईट ड्युटीवर होते. त्यांच्यासोबत सिस्टर कावेरी, दिलीप नेहे, सुरक्षारक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे, महिला सुरक्षारक्षक नगमा पठाण कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असताना रात्री आपत्कालीन विभागात ॲडमिट असलेले पेशंट दीपक अमीर गांगुर्डे, राहणार रोकडोबावाडी, देवळाली गाव याच्यावर उपचार चालू असताना रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्याचा बहाणा करून अचानक 3 जण हे अस्थिरोग आपत्कालीन विभागात आले व त्यांच्यापैकी एकाने त्याच्याकडे लपवून ठेवलेला कोयता बाहेर काढून ॲडमिट पेशंट दीपक अमीर गांगुर्डे याच्यावर कोयत्याने वार करू लागला. तेव्हा सिस्टर व तेथील पेशंट आरडाओरड करू लागले. तेव्हा आवाज ऐकून शिंदे यांनी पळत जाऊन हल्ला करणाऱ्याच्या हातात असलेला कोयता त्याच्याकडून हिसकावत असताना त्याच्यासोबत असलेल्या 2 जण राम शिंदे यांना धक्काबुक्की करू लागले. तेव्हा त्याच्या मदतीला सिस्टर कावेरी, दिलीप नेहे, सुरक्षारक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे, महिला सुरक्षारक्षक नगमा पठाण हे आले व त्यांनी पेशंट दीपक गांगुर्डे याच्यावर वार करणाऱ्या इसमास व त्याचे एका साथीदारास पकडले व शिंदे यांनी वार करणाऱ्या इसमाच्या हातातील कोयता हिसकावून घेतला. तेव्हा हल्ला करणाऱ्या तिघांनी "अरे आम्हाला सोड व कोयता सोड, नाहीतर आम्ही कोण आहे हे तुला दाखवतो" असे बोलून ते तेथून पळून गेले. शिंदे यांनी पेशंट दीपक अमीर गांगुर्डे यास "तुला मारहाण करणारे तिघे कोण होते?" असे विचारले असता त्याने सांगितले की त्याच्यावर कोयत्याने वार करणारा हा संदीप चटोले हा होता व त्याच्यासोबत सनी चटोले हा होता. तिसरा इसम नाझीम हा होता असे त्यानं आम्हाला सांगितले. दीपक गांगुर्डे याच्यावर जुन्या वादातून रोकडोबावाडी या ठिकाणी बुधवारी सायंकाळी दीपक चाटोळे, संदीप चाटोळे यांनी केलेल्या हल्ला करण्यात आला होता. जखमी अवस्थेत चंदू काकडे यांनी बिटको रुग्णालयात दाखल केले होते. दीपक गांगुर्डे याच्या डोक्यावर टाके पडले असल्याने उपचार सुरू होते. उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री पुन्हा बिटको रुग्णालयात गांगुर्डेवर कोयता हल्ला झाल्याने पाठीवर मार लागून 16 टाके पडले आहेत. बिटको रुग्णालयात 24 तास डॉक्टर, कर्मचारी, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही यांची नितांत गरज असल्याचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कांचन लोकवाणी यांनी सांगितले. मी डॉक्टर कंचन लोकवाणी, डेप्युटी एमएस HHBT हॉस्पिटल नाशिक महानगरपालिका. काल दिनांक 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:35ला दीपक गांगुर्डे म्हणून पेशंट MLC म्हणून आपल्याकडे बिटको हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. 9:30 वाजता जे विरोधी पार्टी आहे ज्यांच्यामुळे मारहाण झाली होती त्याला ते नातेवाईक म्हणून भेटायला आले रुग्णाला. त्यांनी शर्टच्या मध्ये कोयता लपवलेला होता. इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाताच कोयता काढून संदीप चटोले या माणसाने पेशंटवर हल्ला केला आणि परत त्याला इजा केली. तो पेशंट थोडक्यात वाचला. तो आमचे वॉर्डबॉय शिंदे यांनी मध्यस्थी केली. शिंदेंनी जर जोर लावला नसता तर तो कोयता शिंदेंच्या गळ्याच्या आरपार गेला असता. माझी प्रशासनाला ही विनंती आहे की आम्हाला इथे कमांडो फोर्स किंवा एक्स आर्मी मॅन फोर्स द्यावे आणि कमीत कमी 15 ते 20 कॅमेऱ्यांची अजून बिटको हॉस्पिटल आपत्कालीन विभाग येथे शासकीय काम करत असताना हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून शांतता भंग करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून राम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात संदीप चटोले, सनी चटोले, नाझीम या तिघा संशयित विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. काल 8 तारखेला सायंकाळच्या रात्री साधारणतः 6ला भाकमी असताना हा जो माझा मामे भाऊ हा मागच्या गल्लीमध्ये तिकडे गेला होता. तिकडे गेला असताना याची काही जुनी कुरापत त्यांच्यासोबत होती, दीपक चटोले, संदीप चटोले सोबत. तिथं मुकेश राटे म्हणून रिक्षा ड्रायव्हर आहे. या रिक्षा ड्रायव्हरला बोलवायला गेला होता का माझ्या बहिणीला सोडायचे बाहेर, चल बाबा उद्या. तर मागच्या साईडने दीपक चटोले आणि संदीप चटोले हे दोघं जण डायरेक्टली आले आणि त्याच्या डोक्यावरती अटॅक केलेला आहे. वरच्या साईडने आणि लेफ्ट साईडला जिथं वार झालेला झाला तिकडनं मला फोन आला का तुझ्या भावावर असण्याच्या गोष्टी झाल्या. मी तिथं गेले असताना संदीप चटोले आणि दीपक चटोले हे कोयते घेऊन तिथं उभेच होते.
मला त्यांनी बघितल्याच्या नंतर ते तिकडनं त्यांनी पळ काढला. मी तिकडनंच त्याला रक्ताच्या धारांमधून उचललं, इथं बिटको हॉस्पिटलला आणलं 6 वाजता. टाके वगैरे स्ट्रेचर वगैरे त्याला पूर्णपणे मारले. 9-9:30ला मी इथं होतो. 9:30ला मिनिमम 10 कमी असताना मी घरी त्याला टिफिन आणण्यासाठी गेलो. संदीप चटोले हा जो पुन्हा इकडे आला, त्याचे मित्र इथं बसलेले होते. त्याच्या मित्रांनी सांगितलं, संदेश काळे कुमावत, त्यांनी सांगितलं का जयनी सांगितलं का अरे तो इकडनं येऊन तुला पाहून गेला. तर हा उलटा इथं बसला होता. दरवाजाच्या दिशेने पाठ होती त्याची. तो पुन्हा चक्कर मारून ज्या टायमाला आला, त्याच्या हातात कोयता होता. त्यांनी डायरेक्ट त्याच्या मानेवरती बॅक साईडने अटॅक केलेला आहे. हा हॉस्पिटलमध्ये त्याला घुसून त्यांनी मारलेलं आहे. आणि त्या इकडले जे जे कर्मचारी जे आहे, कर्मचारीच्या सुद्धा त्यांनी कोयता मारण्याचा प्रकार केलेला होता. पण ते कर्मचारी तो कोयता पकडून घेतलेला हातावरती. त्याच्या मानेवरती कुठेतरी तसं लागलंय. भरपूर लोकांनी त्याला पकडण्याचा प्रकार हा केलेला आहे, पण तो काय भेटला नाही. पळ काढला त्याच्याकडनं. तर त्याचं म्हणणं आहे का तिघांनी मारलेले. तिकडले लोक बोलताय का ते दोघांनीच मारलेले, दीपक चटोले आणि संदीप चटोले.